हेलो आणि नमस्कार. वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ वी स्कूल. ग्रीटिंग्स ऑफ द डे माय डिअर टीचर्स, पेरेंट्स अँड स्टुडंट्स. तर हो, आजचा परिसर जरा वेगळाच आहे. मी एक जवळच्या टेकडीवरती आज वरती सनराईज पाहायला आली होती. तर मी तुम्हाला आसपासचा परिसर दाखवते. तर हे बघा, एवढा सुंदर परिसर आहे. पाठी इकडे पुढे सनराईज झाला आहे. ही माझी एक मैत्रीण आहे जी आली आहे माझ्यासोबत. आणि हे बघा, एवढा सुंदर परिसर. पण मग ते काय? अरे, एक प्लास्टिकचं बॉटल आणि प्लास्टिकचं चॉकलेटचं रॅपर. हे कोणी टाकलं असेल? ज्यांनी पण टाकलं असेल तो एक रिस्पॉन्सिबल सिटीजन तर वाटत नाहीये मला. कारण एखादं रिस्पॉन्सिबल सिटीजन सगळं सामान परत त्यांचं उचलून जातं. एवढं सुंदर एवढा परिसरमध्ये हे असं प्लास्टिकची कचरा टाकणं हे चांगलं असतं की वाईट असतं हे तुम्हीच सांगा मला. तर जेव्हा आपण अशी प्लास्टिक वगैरे टाकतो तेव्हा इकडच्या जवळच्या लोक अशा पोत्यामध्ये सगळं भरून घेतात. मग आपण त्यांचं काम का वाढवायला पाहिजे? आपण आपलं स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपला स्वतःचा कचरा स्वतः घेऊन जायला पाहिजे. तुम्ही पण प्लास्टिकचा कचरा कुठेही न टाकता आणि एकदम चांगल्यापैकी सुंदर ठेवायला पाहिजे तुमचं आजूबाजूचं परिसर. त्यांनी काय होतं, तुम्ही एक रिस्पॉन्सिबल सिटीजन बनतात. तर या पाठामध्ये आपण पुढे बघूया की आपण एखादं रिस्पॉन्सिबल सिटीजन कसे होऊ शकतो. तर चला पाठात.